असली भारी कोथिंबीर वडी झाली होती ना मैत्रिणीनो, नाद खुळा एकच नंबर. म्हणजे कोथिंबीर वडी खाताच खमंग, खुसखुशीत, जाळीदार. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कोथिंबीर वडी ही रेसिपी दाखवणार आहे. अगदी खमंग, खुसखुशीत, जाळीदार आणि टुमटुमीत रोल फुगलेली कोथिंबीर वडी आज आपण पाहणार आहोत. त्याकरिता बघा, मस्त स्वच्छ एक गड्डी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि या पद्धतीने 10 ते 15 मिनटं भिजत ठेवून 3 ते 4 पाण्याने मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कारण कोथिंबीर भिजत ठेवण्याचं कारण तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर भिजत ठेवताना तळाशी सगळी माती जाऊन बसते आणि वरची कोथिंबीर काढून नक्की बघा खाली किती माती राहते. तर चला आता मसाल्याची तयारी करूयात. तर बघा, इथे वाटणामध्ये मी एक अख्खा गड्डा लसणाचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 या तिखट हिरव्या मिरच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. दुधाचा 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता मी हे वाटण करून घेते. वाटण अगदी ओबडधोबड करायचं, जास्तही बारीक मेणासारखं नाही करायचं. तर तुम्ही इथे बघा, अगदी मी 2 वेळा अगदी हलका हलका मिक्सर फिरवलेला आहे. आता आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती नितळलेली पण आहे. आता कोथिंबीर चिरून घेऊयात. कोथिंबीर ही अगदी बारीक बारीक चिरायची मैत्रिणींनो. मग काय होतं की वड्या अगदी छान होतात आणि खाताना पण असे कोथिंबीरचे देठ वगैरे मध्ये येत नाहीत. तर ही देठासहित थोडंफार देठं घेतलेली आहेत, ती कोथिंबीर आहे. तर इथे बघा, याच पद्धतीने मी आता बघू शकता तुम्ही अगदी बारीक कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत. तर बेसन पिठाचं प्रमाण 1 वाटी आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पाऊण वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया या पिठामध्ये. तर बघू शकता तुम्ही मीठ घालून घेतलंय. जो मसाला वाटला होता तो घालून घेऊयात. खूप खमंग, चविष्ट आणि अगदी जाळीदार झाली होती, खुसखुशीत झाली होती. तर मसाला घातल्यानंतर थोडीशी हळद घालून घेऊयात. हळदीमुळं काय होतं, रंग खूप छान येतो मैत्रिणींनो. हळद जर स्किप केली तरी चालेल, पण मी इथे हळद घातलेली आहे. आता हळूहळू अगदी अलगद हाताने आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं मळून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात थेंबही लावायचा नाही. जर जास्तच कोरडं तुमचं जर मिश्रण झालं असेल तर अगदी फक्त पाण्याचा हात घेतला तरी चालेल. तर इथे बघा, माझं हे असा घट्टसर गोळा मळून झालेला आहे कोथिंबीर वडीचा. खूप छान रोल होतात. तर बघू शकता इथे याचे 2 रोल सहज होतील. आता छोटे छोटे केले तर 3 होतील, पण मी मोठे 2 रोल करणार आहे. तर इथे बघा, हा मोठा रोल आहे आणि आता आपण ह्याचे 2 रोल करून घेऊयात. तर बघू शकता, छान अशी कोथिंबीर मी मळून सगळं पीठ छान घ्यायचं, एकजीव होतं आणि चवीलाही खूप छान लागतं. तर बघा, याच पद्धतीने मी दोन्ही रोल आता करून घेते. प्लीज मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता, मी हे 2 रोल करून घेतलेले आहेत. बघा किती छान अशा दोन्ही रोल किती छान झालेले आहेत आणि कलरही बघू शकता हळदीमुळे किती छान आलेला आहे. आता आपण इकडे गॅसवरती पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता याला थोडंसं या चाळणीला तेल लावून घेऊयात. तेल लावताना वाफ हाताला लागणार नाही याची काळजी घ्या, किंवा खाली जरी लावलं तरी चालेल. आता लगेच हे दोन्ही रोल ह्याच्यावरती ठेवून देते. अगदी 10 ते 12 मिनटात मैत्रिणींनो या वड्या तयार होतात. खूप सुंदर वड्या लागतात. ट्रीपमधला न्या किंवा घरामध्ये खाणार असाल तरी 3 ते 4 दिवस सहज फ्रीजमध्ये टिकतात. 10 ते 12 मिनटं याला झाकण लावून ठेवून देऊयात. 10 ते 12 मिनटानंतर तुम्ही बघू शकता
किती टुम्म फुगून हे रोल मोठे झालेले आहेत. ही सगळी कमाल जी आहे मैत्रिणींनो ती ज्वारीच्या पिठाची आहे. ज्वारीच्या पिठामुळं वड्या अगदी टुमटुमीत फुगतात. तर बघू शकता छान अशा आणि सहज अगदी हलत आहेत, तयार झालेल्या आहेत. आता आपण अगदी 10 ते 15 मिनटाकरिता थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या, कारण पूर्ण थंड झाल्याशिवाय याचे काप करायचे नाहीत, नाहीतर मग ते तुटतं. तर बघू चला, आता बघा इथे थंड झालेले आहेत आणि अगदी आपल्याला जशी साईज हवी आहे तशी आपण याच्या वड्या काढून घेऊयात. अगदी थंड झालेला आहे, पूर्ण थंड झालेला आहे रोल. आता तुम्ही जशी तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही वडी याची पाडू शकता. म्हणजे जरी गोल कापली किंवा चौकोनी कापली तरी चालेल, पण इथे बघा मी गोल गोल याच पद्धतीने सगळ्या वड्या आता कापून घेते. खूप कमी वेळात आणि पटकन होणारी रेसिपी आहे. जर समजा पाहुणे आले आणि सुकी भाजी काय करायची कळत नाही, तर त्यावेळेस तुम्ही ही झटकीपट रेसिपी केली तरी चालेल. आणि वड्या म्हटलं की कोणाला आवडत नाही असं होतच नाही, सगळे अगदी आवडीने खातात. तर बघू शकता अगदी सहज किती पटपट वड्या मी इथे कट करते. जरासुद्धा एकही वडी तुटलेली नाही. तुम्हाला मी दाखवते गोल गरगरीत अशा आपल्या या कोथिंबिरीच्या वड्या. बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे वडी आणि जाळीही तिला पडलेली आहे, अशी खुसखुशीत लागते. बऱ्याच जणांना उकडलेल्याच वड्या खायला आवडतात. कोणी कमी तेलामध्ये फ्राय करतं, तर कोणाला तळून आवडतात. कशाही पद्धतीने या तुम्ही वड्या खाऊन बघा, खूप सुंदर रेसिपी लागते मैत्रिणींनो. मी याच पद्धतीने सगळ्या वड्या आता कापून घेते. तुम्ही बघत असाल प्रत्येक वडी किती मस्त अशी कट झालेली आहे. कुठंच अजिबात तुटत नाही किंवा ज्वारीचं पीठ आहे म्हणून अशी मोकळी सुटसुटीत होत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता. तर सगळ्या वड्या मी आता इथे बघू शकता तुम्ही कट करून घेतलेल्या आहेत. मी अगदी या कमी तेलात अशा या पद्धतीने फ्राय फक्त करून घेणार आहे. आमच्या घरी सगळ्यांना अशाच वड्या आवडतात. तळलेल्या वड्या जास्त करून कोणाला आवडत नाहीत. तर सगळ्या वड्या कमी तेलामध्ये बघू शकता इथे तव्यावर मी पसरून घेतलेला आहे. आता आपण ही पलटी करून घेऊयात. चिमट्याच्या साहाय्याने खूप वेळ लागेल म्हणून पटपट मी हातानेच आता या पलटी करून घेते. थोडासा हात पाण्यामध्ये बुडवून मी या वड्या हातानेच आलटी-पलटी करते. काय होतं की चमच्याने किंवा उलतण्याने अशा पटपट वड्या एकसारख्या पलटी होत नाहीत, म्हणून मी आता बघा इथे हातानेच या गरम गरम तव्यावरच्या वड्या पलटी करत आहे. थोडासा हात पाण्यामध्ये बुडवला की कसं आपल्या गृहिणींना सवय झालेली असते स्वयंपाकाची आणि चटक्याची, त्यामुळे एवढा काही चटका फारसा बसत नाही. मी आता बघू शकता खमंग एका बाजूनी खमंग अशा अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत वड्या. आता आपण दुसरी बाजूही याच पद्धतीने परतून घेऊया. अगदी कमी तेलामध्ये खूप छान अशा वड्या होतात, चविष्ट होतात. तर बघा किती छान अशा वड्या. आता मी गॅस बंदही केलेला आहे, तुम्हाला मी दाखवते वडी. तर बघा खूप छान अशा वड्या झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, आजची ही माझी रेसिपी कोथिंबीर वडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तरी कमेंट करा, नाही आवडली तरी कमेंट केली तरी चालेल. आवडली तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. परत भेटू तुमच्या आवडीच्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.